नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी गावरान देशी कोंबड्याची रेसिपी घेऊन आली। ते म्हणजे गावरान देशी कोंबड्याचा काळा रस्सा कसा बनवायचा। तर मित्रांनो, एक नंबर रेसिपी होणार आहे, फक्त शेवटपर्यंत पाहायचं आहे ना। गावरान देशी कोंबडी खाण्याचे अनेक फायदे आहेत बरं। तर त्यामध्ये जास्त प्रथिने, जीवनसत्वे, B6, B12 आणि खनिजे, लोह जास्त यांनी समृद्ध असल्यामुळे शरीराला ऊर्जा देते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि स्नायू बळकट करण्यास मदत करते। तर मित्रांनो, गावाकडच्या झणझणीत चवीसोबत कोंबडीचा काळा रस्सा बनवूया। तर चला स्टार्ट करू रेसिपी। इथे मी देशी कोंबड्याचं मटण घेतलं 1 किलो। तर मटण चांगलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। तर मित्रांनो, इथे मी 4 कांदे बारीक कट करून घेतले, 3 टोमॅटो कट करून घेतले बारीक। आता हे टोमॅटो कांदा या चिकनमध्ये टाकूया। मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा है ना। बेल आयकन जरूर दाबा ताकी जे मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील। तर इथं मी 1 चमच हळद टाकली। हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं। मीठ थोडंसं जास्तच घाला आहे ना, कारण त्या चिकनच्या ज्या पीसमध्ये आहे ना मस्त हे मीठ असं लागलं पाहिजे, तेव्हा ते चिकन खाण्यात मजा येते। आता मित्रांनो, स्लो फ्लेमवर थोडंसं आपण झाकण ठेवून उकडू देऊ। तर आता मसाले घेऊ आपण है ना। तर इथं मी 2 गाठे लसणाचे घेतले, 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 1 मोठी इलायची घेतली, 1 तेजपत्ता घेतला, 2 मी मोठमोठे कांदे घेतले, 6 ते 7 मी लवंग घेतल्या, 4 ते 5 मी मिरे घेतले, काळे मिरे, 1 चमच मी खसखस घेतली, 1 तुकडा मी खोबऱ्याचा घेतला, त्याच्यानंतर मी थोडीशी अद्रक घेतली। तर हे एवढे सारे मी मसाले घेतले। तुम्ही आणखीन ॲड करू शकता, पण बेसिक जे मसाले असतात ते सगळे मी इथं घेतलेले आहेत। तर आता आपण काय करायचं हे मसाले सगळे असे भाजून घेऊ मस्त तेलामध्ये। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण कांदा भाजून घेऊ। तर मित्रांनो, खडे मसाले भाजताना गॅस कमी करून भाजले पाहिजे बरं। जोपर्यंत त्यातून मसाल्याचा जो वास सुटत नाही तोपर्यंत हे मसाले आपल्याला असे कुरकुरीत भाजून घ्यायचे बरं। मसाले भाजताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की मसाले हे झाले पाहिजे, पण ते जळाले नाही पाहिजे। मसाले व्यवस्थित भाजले गेल्यानंतरच हे आपली भाजी जी असते ग्रेव्ही, ते 1 नंबर आपली भाजी हे होते। तर त्यासाठी मसाले भाजताना व्यवस्थित काळजी घ्या, मसाले व्यवस्थित भाजा, फक्त एवढं लक्षात ठेवा की ते जळाले नाही पाहिजे बस। तर आपला कांदा मस्त भाजून घेतला, आणखीन थोडासा होऊ देऊ। तर एका साईडले आपण काय करायचं, जो खोबऱ्याचा तुकडा आहे तो आपण इकडे गॅसवर ठेवून देऊ आहे ना। तर तुम्ही चूल असेल तर चुलीत तुम्ही टाकून द्या, काही दिक्कत नाही, 1 नंबर होऊन जाते। तर इकडे एक साईडला मी मस्त खोबऱ्याचा तुकडा ठेवला आणि इकडे आता आपण मसाल्याच्या इकडे लक्ष देऊ। तर मित्रांनो, कांदा हा भाजला गेला। तर आता जे बाकीचे मसाले आहेत ते सगळे आपण एकत्र करून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ना। बाकी जो काही राहिला सुरला जो कांद्याचा कचवटपणा असेल तो याच्यामध्ये भाजून निघल्या जाते आहे ना। तर तकरीबन 3 ते 4 मिनिट स्लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर इकडे बघू शकता खोबरं बी मस्त भाजल्या गेलं। तर आता याची आग हे विझून टाकू आणि खोबरं बी याच्यामध्ये एक साईडले भाजून घेऊ। आणखीन एक सिक्रेट सांगते मित्रांनो, जे धनियाचे ज्या काड्या असतात त्या काड्या फेकून न देताना तुम्ही मसाल्यात वापरा, त्याचा वापर मसाल्यात करा। तुमच्या भाजीले 4 चांद लागून जातील बरं। अशी जबरदस्त भाजी होणार आहे की जे खातील ते बस तुमची तारीफच करतील की वाह क्या बात है, बहुत ही बढ़िया। तर त्या फेकून न देता तुम्ही मसाल्यामध्ये तुम्ही यूज करा, जबरदस्त टेस्ट येते आणि एकदम बिलकुल वास बी खतरनाक, बोले तो झक्कास। तर आता मसाले सगळे भाजून झाले मित्रांनो, एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे थोडेसे थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यातून मस्त हे बारीक करून। तर मित्रांनो, मसाले मिक्सरमध्ये जेव्हा आपण पिसतो का नाही गरमागरम, तर गरमागरम हे मसाले कधी मिक्सरमधून पिसायचे नाही, कारण मसाले पण गरम असतात आणि जेव्हा ते मिक्सीच्या भांड्यात जातात तेव्हा ते आणखीन हिट होतात आणि त्याच्यामधला जो गुणधर्म असते मसाल्याचा, जो स्मेल असते, जो स्वाद असते, तो उडून जाते बरं। आणि भाजी ही चांगली टेस्टी बनत नाही। तर त्यासाठी गरम गरम हे मसाले कधीच काढायचे नाही, मसाले थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचे। तर चला आता आपण तडका मारू। तर इथं मी मोठी जाडीबुडाची कढई घेतली, 3 चमच मी इथं तेल टाकलं, साधारणतः 1 चमच मी जिरं टाकलं। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। जिरं तडतडल्यानंतर जो मसाला आपण मिक्सरमधून काढला होता तो काळा मसाला आपण याच्यामध्ये टाकून दिला। आता हे मिश्रण मस्त स्लो फ्लेमवर आपल्याला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जास्त जाळायचा नाही बरं।
नाही, पहिलेच आपण मसाले भाजले, मिक्सरमध्ये गेल्यानंतर आणखीन ते थोडेसे गरम झाले. तर आत्ता मसाला थोडासा भाजल्यानंतर तिखट, मीठ, चिकन मसाला जे काही असतात ना जगभराचे मसाले ते आपण याच्यात ॲड केले. तर आत्ता ना थोडं पाणी टाकून ना मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा, की ते लागला नाही पाहिजे कढईले. त्यासाठी ना इथं फार लक्ष द्यावं लागते बरं. मसाला भाजताना ना जळू द्यायचा नाही आणि थोडं पाणी ॲड करून ना मसाला व्यवस्थित होऊ द्यायचं. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तेल सुटल्या गेलं आता हे जे चिकन होतं ना ते चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि अजिबात एक पाण्याचा बी थेंब न टाकता हे चिकन ना मसाल्यामध्ये आपल्याला 5 मिनिट तरी शिजू द्यावं लागते बरं. 5 मिनिटानंतर शिजल्यानंतर जे काही मसाल्याचं जे काही ग्रेव्ही वगैरे असते त्याचा जो स्मेल असते, त्याचा जो स्वाद असते तो या चिकनमध्ये पूर्ण लागून जाते. आणि जेव्हा पण आपण पीस खातो ना तेव्हा एक नंबर टेस्ट त्या पीसमध्ये लागते है ना. तर आता थोडं पाणी ॲड करू ना तुम्ही केवढं पाणी करता, किती रस्सा करता त्या हिशोबानं तुम्ही पाणी ॲड करा आणि मस्त उकडी येऊ देपर्यंत 5 ते 10 मिनिट मस्त शिजू द्या. वरून थोडासा धनिया टाका, चवीनुसार मीठ टाका आणि आणखीन 5 मिनिट स्लो फ्लेमवर हे चिकन गावरान चिकन मस्त शिजू द्या. आणि मग नंतर कसा वास एक नंबर सुटणार आहे ना. एक नंबर भाजी होते बरं. काहीही भारी नाही. फक्त मसाले भाजताना तेवढे आपल्याला दक्षता घ्यावं लागते. मसाले व्यवस्थित भाजले गेले ना तर तुमची भाजी ना चार लावते बरं आहे ना. एक नंबर. तर मस्त बघू शकता उकडी आली. तर चला आता भुका लागल्या लय सऱ्या. अशी भाजी पाहून तर प्रत्येकाला भुका लागतील. तुमच्या तोंडाला बी पाणी सुटलं असेल असा चिकनचा काळा रस्सा पाहून आहे ना. सुटलं असेल ना, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो बघू शकता जबरदस्त झणझणीत एकदम गावरान गावाकडच्या स्टाईलमध्ये हे चिकनचा काळा रस्सा मी तुम्हाला बनवून दाखवला. प्लीज कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे ना. कमेंट करा, एक लाईक बी ठोका आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असताना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्रमंडळीत शेअर करा, शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा ना. तर बघू शकता आहा काय जबरदस्त हा काळा रस्सा तयार झाला ना. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओ लाईक जरूर करा. गावरान कोंबडीचा रस्सा तुम्हाला आवडला असेल ना तर खाऊन बी घ्या आहे ना. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटूया का सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा मित्रांनो. अशाच साथ द्या. 2025मध्ये जशी साथ दिली ना आपल्याला अशीच आता 2026मध्ये बी साथ द्या. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. बाय टेक केअर, लव यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.